सुनबाई काय माय बाई डाळ संपली ना घरातली तर आणा लागते. मी आणते डाळ. कसं माय बाई हे असं आहे बाईचं नशीब. मी डोळ्यातून पाणी काढल्याशिवाय संसारच होत नाही ना. का मग असा संसार करावा जेणेकरून बाईच्या डोळ्यात पाणीच येणार नाही. ते तिकडे परदेशात तिकडे आहे ही पद्धत. आमच्याकडे नाही. आमच्याकडे नवरे अशी वस्तू फेकू फेकू मारतात बायकोला रडवते असं आहे. ए गा बस. मॅडम बोलतात ते बरोबर आहे. एक काम कर, तुझा मार्केटमध्ये जा, डाळ घेऊन ये जा. चल चल. किशा भाऊ काय हे माझ्या समोर पुन्हा एकदा तुम्ही त्यांना ऑर्डर द्यायची हिम्मत केलीत? सॉरी सॉरी. राधा जा आणि डाळ घेऊन ये बघू राणी. स्वामी एकटी कशी जाऊ माय बाई. मला जे पण काय एवढं सामान येता काय माझ्या संग. तू आता सक्षम हो आणि एकटी जाऊन डाळ घेऊन ये. त्या सक्षम झाल्या तरी मला ते चालणार नाही, कारण आज मला तुमच्याच हातची डाळ खायची आहे. जा. माझ्या हातची डाळ खायची? बाप्पा तुम्ही सांगितलं ना तर मधमाशीच्या पोळ्यात हात घालून मध घेऊन येईन मी. हा सो करेजियस. हा एवढे बहादर आहात तुम्ही. पण सध्या तुम्ही डाळच घेऊन या. ठीक आहे. चला चला प्रस्थान. मी येऊ ना. हा चला. हॅलो भैरवी. त्या वर्षा मावशी कसल्या सॉलिड आहेत यु नो. काय सॉर्टेड आहेत त्या. पण असं काय म्हणाल्या त्या? सी नथिंग आउट ऑफ द वर्ल्ड ऍक्च्युली. पण यु नो काही काही माणसांची आपण जस्ट बेसिक कॉन्व्हर्सेशन केलं ना तर यू फील गुड. रिफ्रेशिंग वाईब असते त्याची. सी त्यांनी मला सगळ्याच गोष्टीचं सोल्युशन दिलं नाहीये, पण मला एक बेसिक कॉन्फिडन्स आला आणि आता त्यामुळे मला चिलॅक्स वाटतंय. नाईस. पण या चिलॅक्स झोन मध्ये रिलॅक्स नकोस. शी वडपण. गुड यू रिअलाइज्ड. चिलॅक्स नाही पण मला एक्झामची ऑर्डर तर घेताच ये. एक्झामची काय? एक्झामची ऑर्डर? काही नाही रे, 20 पेस्ट्रीज बनवून द्यायच्या. 20 पेस्ट्रीज? शे त्यात काय एवढं चॅलेंजिंग? कशाला हवंय काही चॅलेंजिंग. इनफॅक्ट मी चिल मध्ये सिलेक्ट होईन ना. तोच तर इश्यू आहे ना. सोपं असेल तर कोणी सिलेक्ट होऊ शकतं राईट. तू स्टँड आउट कशी होणार? मला काय वाटतंय यू शुड डू समथिंग युनिक. काहीतरी असं भन्नाट जगावेगळं केलं पाहिजे. म्हणजे त्या कपड्या केल्या होत्या तसं. परत कपड्या? नाही म्हणजे तेच कर हे नाही म्हणत आहे मी. जस्ट थिंक अबाउट इट. नो काहीतरी विचार कर. काहीतरी युनिक शोध ना. यू कॅन डू इट. तुला कळतंय ना मी काय बोलतोय? अशोक कुठे? ते ऑफिसला गेलेत. मी तुमच्यासाठी काहीतरी चहा कॉफी आणते पटकन. थांब थांब थांब. अगं कुठे चाललीस? पळतेस का माझ्यापासून? मग बोल ना माझ्याशी. अगं एवढी बोल्ड मुलगी तू, एवढी स्ट्रॉंग, आणि नवऱ्याने जरासं तुझ्याशी भांडण केलं तर लगेच डोळ्यात पाणी आणलंस. हे एकदा नाही झालंय, हे खूपदा घडलंय. आय डोंट नो त्याचा काय नक्की प्रॉब्लेम आहे. तुला माहित नाही तर विचार सोडून दे ना तो. असं कसा सोडून देऊ मी? आफ्टर ऑल ही इज माय पार्टनर. आणि अडीअडचणीच्या वेळेला त्यांनी सुद्धा खूप केलंय माझ्यासाठी. त्यांनी तुझ्यासाठी खूप केलंय म्हणजे उपकार नाही केले. त्यांनी तुझ्यासाठी केलंय ना, तसंच तू पण त्याच्यासाठी खूप केलं असशीलच आणि करत असशील. तो असा रिॲक्ट झाला कारण त्याला माहितीये त्याच्या या रिॲक्शनमुळे तू घाबरलीस, म्हणून तो असा टोकाचा वागतोय. उद्या त्याच्या या वागण्याचा तुझ्यावर काहीच परिणाम झाला नाही असं तू त्याला दाखवलंस तर तो पुन्हा तसं वागणार नाही. बिलीव्ह मी, तसं करून बघ. हे बघ, मी तुम्हा दोघा नवरा बायकोंमध्ये भांडण लावते असं अजिबात नाही. हा प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. अगं जगात कुठेही बायको जर नवऱ्याच्या 2 पावलं पुढे गेली ना तर नवऱ्याचा इगो दुखावतोच. पण त्याचा उपाय म्हणून
बायकोनी 2 पावलं मागे राहायचं, हा असू नाही शकत. तसं नाहीये. आय मीन त्याच्यामुळे मी नोकरी करत नाहीये, पैसे कमवत नाहीये असं नाहीये. मग मला जॉब मिळत नाहीये. कॉर्पोरेट फील्ड मधल्या पॉलिटिक्सला बळी पडलीये मी. चुकीचा आरोप केला गेला होता माझ्यावर. आणि अशा गोष्टी कॉम्पिटिटिव्ह कंपनीजना लगेच कळतात. म्हणून दुसरीकडे कुठेच जॉब मिळत नाहीये मला. यु नो, गेल्या वर्षभर महिन्याला 2-2.5 लाख रुपये पगार होता माझा. जगभर फिरायचे मी. गेली 10 वर्ष मी कन्सिस्टंटली जॉब करते. पहिल्या दिवसापासून काही मी फार काही सेव्हिंग्स करत आली असं नाहीये, पण गेली 4-5 वर्ष खूप चांगले पैसे साठवले होते मी. मुळात मला कॉन्फिडन्स होता की यापुढे मी जास्त पैसे कमवेन आणि त्या कॉन्फिडन्सच्या जोरावर मी मुलांना चांगल्या स्कूल्समध्ये ऍडमिशन पण घेऊन दिली. आता माझ्याकडे पैसेही नाहीयेत आणि जॉबही नाहीये. पण भैरवी, तुझ्याकडे स्किल आहे. त्या स्किल्सचा उपयोग तेव्हा होईल जेव्हा माझ्याकडे जॉब असेल. पण तुझ्या स्किलचा उपयोग तुझ्या जॉबसाठीच होईल फक्त, असा का विचार करतेस तू? यू गो बियॉन्ड दॅट, थिंक बियॉन्ड दॅट. तू एखादा स्टार्टअप का नाही सुरू करत? तुम्हाला सांगू का, माझा दिवस इतका हलका फुलका गेला. योगा तर मस्तच, पण त्या शिकवणारा बाई एकदम मस्त. त्याला म्हणतात योगा इफेक्ट. मी काय म्हणतो, आपण त्या बाईंना योगा क्लास घ्यायला सांगूया का? अरे म्हणजे काय, मस्तच. अरे माझगावकर आले. अरे माझगावकर, बरं झालं तुम्ही भेटलात. आम्ही येणार होतो तुमच्याकडे. हे बघा, एक तर सांगून ठेवतो तुम्हाला, एक तर मी दमून आलेलो आहे. हा, त्या मीटिंग आहे करून डोक्याला ताप देऊ नको का सांगतो मी तुम्हाला. काय पाहिजे तुम्हाला? माझगावकर, मीटिंगचं राहू द्या हो, नंतर बघू ते. मीटिंगचं नंतर बघू. कमाल. अहो ते महत्वाचं नाहीये. माझगावकर, नाही खूप दगदग होत असेल ना हो तुमची. माझगावकर, अहो गर्दीतून त्या बसमधून नका प्रवास करू. हो, मग तुम्ही काय विमान पाठवता माझ्यासाठी? माझगावकर, काळजी वाटते हो आम्हाला तुमची. काळजी तुम्हाला माझी? हो हो. अहो, म्हणजे तुम्ही आमच्या बिल्डिंगचे इतके जुने सदस्य आहात. हे बरोबर. हो मग हे म्हणजे उंदराला मांजराची साक्ष काढण्यासारखं झालं. एक मिनिट, काय हवंय तुम्हाला? अहो माझगावकर, तुम्हाला सांगायचंच राहिलं. रुपाली आज कोथिंबीरच्या वड्या बनवणार आहेत. मग अहो मग काय, तुम्हाला खूप आवडतात ना. मग येताय ना आज संध्याकाळी जेवायला आमच्या घरी? मी तुम्हाला परत एकदा विचारतोय, काय हवंय तुम्हाला? नाही काही नाही हो, काहीच नाही. आपलं सहज तुम्हाला विचारायचं होतं. सहज? माझगावकर, त्या बाई येतील का आम्हाला रोज योगा क्लास शिकवायला? येणार, येतील की. वाटलंच होतं मला. नाही नाही माझगावकर, काय आहे, आम्हाला त्यांना एक ऑफर द्यायची होती. तुम्हाला त्यांना ऑफर द्यायची होती? काय 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 ऑफर द्यायची? आम्हाला त्यांना विचारायचं होतं, योगा क्लास घ्यायला त्या रोज आपल्या सोसायटीत येतील का? छान आहे की, आयडिया छान आहे. आपण सांगू, वर्षाला सांगू आपण ते. पण एक अडचण आहे. अडचण? अहो अडचणीचं काय घेऊन बसलाय? फक्त सांगा, आपण लगेच सोडवू. अरे लगेच सोड म्हणजे काय प्रश्नच नाही. तुम्ही लगेच सोडवाल. आपल्या सोसायटी काय कमी आहे काय? हो ना. नाही, पण जे फुकट ते पौष्टिक असा नियम आहे ना आपल्या सोसायटीचा. नाही म्हणजे ते वर्षाला ते आवडणार नाही ना. माझगावकर, अहो सोसायटी फंडात पैसे आहेत चांगले ना, तर आपण ती काही योगा फी आहे ना ती देऊन टाकू. हो हो, देऊ देऊ, आपण देऊ. जरूर देऊ. पण काय आहे, ती ना राहते अमेरिकेत, त्यामुळे तुम्हाला फी डॉलर मध्ये द्यावी लागेल ना. अरे बापरे, अरे बापरे, $1 काय किंमत आहे? 85. नाही त्याची बरीच काय आहे, वर खाली होत असते. वरतीच जास्ती असते ते. पण काय आहे, त्यामुळे ना आपल्या शरीरापेक्षा खिसे हलके होणार आहेत. हे तुम्ही वहिनीला सांगितलेत का? सांगितलं होय ना? मग काय हरकत नाही. मी आता घरी जातो. वर्ष आता माझ्याकडे येणार आहे. मी तिला सांगतो की तुम्ही डॉलर द्यायला तयार आहात. नाही मी सांगतो, डोंट वरी. नाही ऐका हो माझगावकर, हो माझगावकर, तसं नाही. हे काय ऐकतच? देसाई, डॉलरचा भाव काय आहे? अहो डॉलरचा भाव मरू दे, आपला डाव उलटाच पडला. आपणच अडकलो. पण
बिझनेस स्टार्ट करायचा म्हणजे भांडवल लागेल आणि एवढं सगळं भांडवल कुठून आणू मी? माझ्याकडे होते ते पैसे सुद्धा गेले आता. अगं पण एखादा बिझनेस सेटअप करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रचंड मोठं भांडवल लागतं असं कोणी सांगितलं तुला? तू एखादा स्मॉल स्केल बिझनेस स्टार्ट करू शकतेस. आता मी तुमच्याकडे येत होते ना तेव्हा मला वाटेत संयमी भेटली. ती मला सांगत होती की तिच्या एका कुकिंग ऑर्डरमध्ये तू तिला मदत केली होतीस म्हणून. या ती ऑर्डर कम्प्लीट करायला मी केली होती मदत. इनफॅक्ट तिला थोडाफार प्रॉफिटही झाला होता. झाला होता ना? येस, दॅट्स इट. दिस इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर यू. आजपर्यंत तू कॉर्पोरेट फील्डमध्ये काम केलंयस. तुझ्या गाठीशी चांगला एक्सपिरियन्स आहे. बस त्या एक्सपिरियन्सचा उपयोग तू हा बिझनेस डेव्हलप करण्यासाठी कर. रिमेंबर, वेअर देयर इज अ विल देयर इज अ वे. थँक्यू. गरज होती मला पाण्याची. तुम्हाला माहितीये आमच्या ना क्लासमध्ये एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे दानिश. तो खूप मस्ती करतो, रोज मारामारी करतो. हो, आणि मॅमला खूप उलट उत्तरं देतो आणि क्लासची ट्यूबलाईट पण फोडतो. दॅट्स बॅड. पण त्याला तरी टीचर कधीच ओरडत नाही. ओ वाय? कारण तो प्रत्येक टेस्ट मध्ये फर्स्ट येतो. आजोबा पण लहानपणी एकदम सेम असेच असतील, राईट? ऍब्सोल्युटली राईट. हा रोज कुणा ना कुणाशी तरी भांडून यायचा. ते तर आता पण भांडतात. हा, हे मुस्काटून मारे तुझ्या आता काहीतरी बोलतो काय. नाही नाही नाही, पण त्याला कळायचं हा कुणाशी गोड बोलायचं, कुणाशी नाही बोलायचं, कुणाला मस्का मारायचा हे बरोबर कळायचं. दही हंडीला तर सगळ्यांची गोड गोड बोलून वर्गणी वसूल करायचा. आता नाही गोड बोलत. गोड नाही बोलत. बापरे, म्हणजे आजोबा गोड गोड बोलायचे. गोड बोलायचा, साखरेपेक्षा गोड. आणि गोड गोड बोलून दुप्पट वर्गणी वसूल करायचा. येस, आणि तुम्हाला माहिती आहे दही हंडीला सगळ्यात वरच्या थरावर जाऊन हंडी फोडायचा. बाबा, मुख्य म्हणजे काय, तो आपला विजडम वापरायचा आणि रुबाबात वर्गणी घेऊन जायचा. ए, तुला ती पेंडसे आजोबांची गोष्ट आठवते का? कुठले पेंट आजोबा काय देऊ का? कुठले पेंडसे आजोबा? अरे आपल्या चाळीत राहायचं ते. ए तू काहीतरी यानं सांगू नको, त्यानं जास्ती प्रोवोक करू नकोस. आजोबा सांगा ना प्लीज. सांगू का परफॉर्म करून दाखवू? काय परफॉर्म काय परफॉर्म म्हणजे काय? मी आणि आजोबा परफॉर्म करतो. नाही अजिबात नाही, मी अजिबात करणार नाही. स्टेजवर जाऊ आपण. कम ऑन. एका जागी बसलो होतो शांतपणे, तो उगाच काहीतरी जुन्या गोष्टी सांगायच्या आणि उगाच. हा, नाही. आता ऑडियन्स, नाही म्हणजे भाऊजी ना, मुलांनो, मी पेंडसे आजोबा इथे. अरे वा, काठी सापडली मला. ओके, मी पेंडसे आजोबा आणि अशोक 18 वर्षांचा तरुण. येस, अशोक चल चल चल, बेरिंग घे आणि बेल वाजव. मी येतो. टिंग टॉंग. कोण आहे? मी आहे अशोक. काय हे दुपारचे कार्य परत 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 येतात तुम्ही? मामा कुक्षीतून उठलो ना मी. बरोबर. काय ते वर्गणी कसली मागता तुम्ही? नाही वर्गणी नाही, बिर्याणी. कहाणी कहाणी कुणाची? माडेबाईंची. माडे आजी, त्यांचे मिस्टर गेले हो. नाशिकला ना?
माहित आहे मला. नाही नाही, आधी नाशिकला गेले मग तिथून डायरेक्ट स्वर्गात गेले. हो. स्वर्गात. हो. अरे कर्मा, हे काय भलतं झालं परमेश्वरा. बघा ना आता, नाही त्यांच्यासाठी बरंच काही त्यांनी केलं, आता रडत बसतात तो. माझे आजी रडतात. हो. मी जाऊन बघून येतो. नाही नाही, आता नका जाऊ, आता नको जाऊ तुमच्या त्यांच्याकडे. आता मी तिथूनच आलो, रडतायत त्या. तिथे गेला होतास? हो. वर्गणी मागायला? नाही, गप्पा मारायला. काय त्यानं तरी आता कोण उरलंय ना, नाही का? तेव्हा एकमेकांना असं धरून राहिलं पाहिजे ना सगळ्यांनी, ताळमध्ये सगळ्यांनी, नाही का? बरोबर नाही का? वा पोरा वा, किती छान. हल्ली असा कोण विचार करता? तुला या वयात त्याची जाणीव आहे. खूप छान वाटलं. नाहीतर हल्लीची मुलं फार बेरकी असतात. हो, तुमच्याकडून शिकलोय ना. बेरकीपणा. बेरकीपणा नाही तुमच्या, हे म्हणजे दुसऱ्याला आनंद कसा द्यावा हे तुमच्याकडून शिकलो ना. आनंद. खरं आहे, हल्ली आनंदाची कारण सुद्धा अशी शोधावी लागतात. कोण देणार आनंद? ना बरोबर, आपणच कारण शोधायला पाहिजेत ना. अरे देव काय आपल्याला म्हणत नाही ना माझा सण करा, नागोबा काय म्हणत नाही ना माझी पूजा करा, गणपती काय म्हणत नाही मला मखरात बसवा. आपण जे करतो ना ते सगळं माणसांसाठीच करतो ना. वा 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 वा. नाही नाही नाही, माणसाने एकत्र यायलाच पाहिजे. आपली माणसं आपण जपलीच पाहिजेत. बरोबर, सण साजरे केलेच पाहिजे. नाही पण कसं करणार आजोबा? का बरं? का? पैसेच नाहीत ना. म्हणून आपलं घरच्या घरी सण साजरा करू, म्हणजे मांडे आजीला पण बरं वाटेल ना, 40 सण होतोय म्हणून. नाही 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 नाही, पैसे मी देणार. मांडे आजींच्या मिस्टरांच्या आत्म्याला फार बरं वाटेल. किती पैसे देऊ तुला? नको नको नको, तुम्ही पैसे नको. नाही, असं कसं? नको नको नको, तुम्ही पैसे देऊ. नाही नाही, मी देणार. नको नको नको. नाही बरं, तुम्ही आता देताच असाल तर मी मांडे आजींसाठी पैसे घेतो. फक्त मांडे आजीसाठीच म्हणून घेतो. हा, आपल्याला माणसांना जपायला पाहिजे ना आजोबा. या वयात तुला एवढं कळतं, एवढी जाणीव आहे, अत्यंत उत्तम वाटलं मला. खरं आहे, गणपती छान असा साजरा करा. मांड्या आजीना मोदक खिरापतीचं सगळं पाठवा. का मी देऊ? नाही नको 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 नको, मी देईन ना. तुम्ही पैसे द्या ना. पैसे कुठे आहेत ते? खिशात आहे. बघू किती. घे, 100 रुपये घे पोरा. थँक्यू थँक्यू थँक्यू. आशीर्वाद गेला एकदाचा. आता काय झालं? आणखी 1 रुपया मिळेल का? 1 रुपया? हा, म्हणजे काय 101 रुपये झाले असते ना. 101 रुपये देणगी द्यायला लागते ना. असं होय. देते. एवढे 101 रुपया. घे. बरं, थँक्यू. ये पोरा ये. आशीर्वाद. मग कसा वाटला आमचा परफॉर्मन्स? असा होता अशोक. सगळ्यांची गोड गोड बोलून, सगळ्यांना वेगवेगळ्या स्टोऱ्या सांगून तो देणग्या काढायचा, वर्गणी जमवायचा आणि आमचे सण छान साजरे व्हायचे. मी अशी वर्गणी जमा करायचो काय? लोकांना मी फसवायचो म्हणतो काय? आठवत नाही ना? मेमरी लॉस झाला ना? लॉस काय करतो? वा, हे एकदम बेस्ट आहे. म्हणजे काय, पुढच्या वेळेपासून मी पण असं करतो. मारीन मुस्काट 1-2 असं करते. बरं मुलांनो, तुम्हाला अजून एक सिक्रेट सांगते. तुम्हाला माहिती आहे का, तुमची आजी आजोबांच्या प्रेमात कशी पडली ती? कारण आजोबा छान बासरी वाजवायचे. हा, म्हणजे तेव्हा मी वाजवायचो बासरी. म्हणजे काय, जेव्हा माझं लग्न झालं ना
तेव्हा मी वेणूसाठी बासरी वाजवायचो. नंतर वेणूच्या आजारपणात बासरी वाजवली. वेणू गेली आणि मी बासरी वाजवणं सोडूनच दिलं. अरे मग आता आमच्यासाठी वाजव. नाही आता नाही जमत ग. आता झालं ना आता दिवस. आता नाही बासरी वाजवता येत मला. का नाही जमणार तुला? तुला चांगलं जमेल. नाही का जमत नाही ना. आता माझं किती वय करणार, किती वर्ष झाली आता नाही होणार. अरे चुकत चुकत का होईना, पण तुझ्या नातवंडांना कळू तरी दे त्यांचे आजोबा कसे बाजरी वाजवायचे ते. नाही, कळेल काय किंवा नाही कळेल, पण काय फरक पडणार आहे. पण उगाच मला नाही वाजवता येणार आता. अरे का नाही वाजवता येणार? कर ना थोडस बासरी वादन कर ना आमच्यासाठी. आणि काय माहितीये हल्ली बासरी ना कुठे ठेवली हेच मला माहिती होतं. काय वाजवू कपाळ. मला माहितीये हा? वेणू आजीचे फोटोच्या खालच्या कपाटात आहे. हा बासरी ये होईना बाद. ठीक आहे आजोबा. नको बासरी बिसरी काय करतो. नाही मला नाही वाजवता येणार खरं सांगतो. म्हणजे झालं खूप झालं आता नको बासरी. अशोक थांबा, मी वाजवतो बासरी. मला येते ना.